डेंटल अलायनर्सच्या बाबतीत असे काही गैरसमज आहेत, ते कसे काय आपल्याला दूर करता येतील? डेंटल अलायनर्स बद्दल पण खूप सारे गैरसमज आहे. त्यातला सगळ्यात पहिला गैरसमज मी म्हणेल की हे फक्त बच्चूंमध्ये किंवा टीनेजर्समध्येच केले जातात. तर हा फार मोठा गैरसमज आहे. डेंटल अलायनर्स अगदी 13 वर्षांच्या मुलांपासून तर प्रौढांपर्यंत करता येतात. तुमच्या हिड्यांची कंडिशन, दातांची कंडिशन आणि बोनची कंडिशन जर चांगली असेल तर सहज डेंटल अलायनरची ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकताय. 13 वर्षांनंतर नॉर्मली आपल्या तोंडामध्ये सगळे परमनंट टीथ आलेले असतात. त्यावेळी पासून तर मी म्हणेल अगदी 55-60 वयापर्यंत जरी तुम्ही असाल तरी अलायनर्सची ट्रीटमेंट ही करता येते. तर हा एजचं एक मिसकन्सेप्शन होतं की एका पर्टिक्युलर एजलाच अलायनरची ट्रीटमेंट होऊ शकते. तसंच एक दुसरं मेजर मिसकन्सेप्शन आहे की अलायनरची ट्रीटमेंट ही सगळ्या प्रॉब्लेमसाठी नाही होऊ शकत. म्हणजे फक्त फटा असतील तर क्लोज करायला अलायनर्स वापरता, हा पण फार मोठा गैरसमज आहे. अलायनर्सच्या साहाय्याने सगळे डेंटल अलाइनमेंटचे प्रॉब्लेम ट्रीट करता येतात. जेव्हा डेंटल अलाइनमेंटचे प्रॉब्लेम मी बोलते त्यामध्ये दात खूप मोठ्या प्रमाणात बाहेर असणं, तोंड बंद न करता येणं किंवा दात खूप वेडेवाकडे असणं, दातांमध्ये फटा असणं, अन्न चावायला त्रास होत असणं किंवा काही उच्चार न करता येणं, यासारखे सुद्धा डेंटल प्रॉब्लेम डेंटल अलायनर्सच्या साहाय्याने सहज करता येतात. तर अलायनर्सच्या रिलेटेड हे सगळे मेजर गैरसमज आहेत मी म्हणेल.